हॅलो मित्रमैत्रिणींनो, आज मी खास पावसाळ्यामधली केली जाणारी आणि फक्त 3 महिने येणारी पावसाळ्यात एक रानभाजी करून दाखवणार आहे. तिचं नाव आहे फोडची. त्या भाजीमध्ये भरपूर सारं लोह, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट आहे. त्याच्यामुळे ही भाजी हेल्थसाठी फार उत्तम. तर मी ही एक जुडी चिरून ठेवली आहे फोडशीची भाजी. त्यासाठी मी भरपूर सारं खोबरं, मीठ, 2 कमी तिखट मिरच्या पोपटी, एक कांदा मोठा, आलं लसूण पेस्ट, बडीशेप, धणे जिरे पावडर आणि हळद. फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये जास्त मसाला नाही, कारण मूळची टेस्ट त्याची राहायला पाहिजे म्हणून. आणि डाएटवाल्यांसाठी पण उत्तम ऑप्शन आहे की त्यांना ऑलिव्ह ऑइलमध्ये ही भाजी जास्त शिजवायची नाही. ही भाजी करायची आणि एक भाकरी आणि बटर मिल्क एक ग्लास की झालं त्यांचं मस्त असं छान. तर मी पण भाकरीबरोबरच खाणार आहे, पण मी माझं नेहमीचंच तेल वापरणार आहे. तर प्लीज बघा आणि आनंद घ्या. फ्रेंड्स, मी ना थोडं कमी ऑइल वापरते. म्हणजे हा चमचा आहे, ह्यातला थोडासा म्हणजे फुल भरून घेत नाही, पण असा कमी कमी करून असा म्हणजे 1.5 चमचा म्हणाल तर मी तेल घेते. म्हणजे हेल्थसाठी चांगलं ना. ऑइल पण पाहिजे, पण इतकं पण नको की एकदम तेलकट. त्यामुळे ही हेल्दी भाजी आहे. तर प्लीज प्लीज बघा आणि आनंद घ्या. फ्रेंड्स, मी आता हिंग घालणार. फ्रेंड्स, आधी मी फक्त कांदा आणि 2 मिरच्या आणि हिंग असं टाकलं आहे. आणि हे आलं लसूण पेस्ट आणि बडीशेप आणि धणे जिरे पावडर, हळद मी हे नंतर टाकणार, कारण मग ते जास्त करपलं जाईल ना म्हणून. तर हे छान मऊसूत पडलं की बडीशेप काय लगेच भाजायला वेळ नाही लागत. आणि नंतर मी आलं लसूण पेस्ट आणि हळद आणि मी ते तुम्हाला दाखवतेच. बघा बघा फ्रेंड्स, कांदा चांगला मऊसूत झालेला आहे आणि मिरची. आता मी हे लसूण पेस्ट आणि बडीशेप हे टाकते आणि हळद हळद आणि धणे पावडर थोडा वेळाने टाकते. जरा परतून घेते व्यवस्थित. बघा फ्रेंड्स, लसूण आणि बडीशेप मी चांगलं परतलं आहे. आता मी हे टाकते, हळद आणि जिरे पावडर, धणे जिरे पावडर आणि बारीक. आता गॅस बंद करते आणि मी हे चांगलं असं व्यवस्थित परतून घेते. बघा फ्रेंड्स, मस्त अशी हिरवीगार झाली आहे. आता जास्त परतायची नाही, शिजवायची नाही. बघा आपली फोडशीची भाजी तयार. या खायला लवकर. काय वास सुटलाय म्हणून सांगते, लवकर या खायला रानभाजी. जास्त शिजवायची नाही, ती अशीच खायची. आणि ती हेल्दी भाजी आहे. तर हेल्दी खा, हॅपी राहा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला फॉलो करा. लव यू ऑल. सी यू इन द नेक्स्ट रेसिपी. टिल देन एन्जॉय.